नमस्कार भावनो, तर आज घेऊन आलो तुमच्यासाठी ही आहे दी फोक्सवॅगन अमियो. तर भावना आपण स्ट्रेट जाणार आहोत त्याच्या इंजिनकडे आणि उघडणं अतिशय सोपं. आणि हे येतं तुमचं 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन जे की प्रोड्यूस करतं 110 हॉर्स पॉवर. होय भावानो, 110 हॉर्स पॉवर ॲट द रेट 4000 RPM. आणि याचं वेट अराउंड 1 टन आहे. आणि वेट टू इंजिन पॉवर रेशो याचा खूप भारी मिळतो. आणि तुम्ही बघू शकता साईडून याची डिझाईन मला खूप आवडते. हा लॅपिस ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि मस्त वाटते ही गाडी. आणि तुम्हाला लाईट्सची प्लेसमेंट इथं दिलेली आहे. हा आहे तुमचा डिप्पर, हा आहे तुमचा अप्पर, हे तुमचे इंडिकेटर्स, हा आहे तुमचा फॉग लॅम्प. क्रोम ट्रीटमेंट दिलेली आहे. इथं सुद्धा क्रोम ट्रीटमेंट आहे, फॉक्सवॅगनचा लोगो. आणि त्यानंतर आपण ज्यावेळी साईडला येतोय ह्याचे मिरर्स थोडेसे छोटे आहेत, इंडिकेटर्स ह्याच्यावर दिलेले आहेत. आणि इकडून सुद्धा एक इंडिकेटर आपल्याला मिळतो. आता आपण याची बघूया टायर साईज. तर याची टायर साईज आहे 195/60/15. तशी ओरिजिनली 185/65/15 येते, पण मी एक साईज मोठा टाकलेला आहे. आणि लेंथ येते याची प्रॉपर 4 मीटर 3995 mm ची लेंथ तुम्हाला इथं मिळते. आणि तुम्ही बघू शकताय खूप ठिकाणी क्रोम ट्रीटमेंट्स ह्या गाडीला मिळतात आणि ते ह्याच्या डिझाईनमध्ये ॲड ऑन करतात आणि फक्त ॲड ऑनच करतात. त्यामुळे मला ही गाडी खूप आवडते. आणि व्हॉट आय कॅन से, मागून आपण याचा ज्यावेळी शेप बघतोय त्यावेळी अतिशय प्लेन दिला आहे. एका पोलोला तुम्ही फक्त डिक्की अटॅच केले असा तुम्हाला हा ॲपिअरन्स मिळतो. येस, इथं टॉप माउंटेड ब्रेक लाईट नाही आहे, हा खाली माउंट केलेला आहे. आणि ऑसम वगैरे लिहिलेला आहे, अँटिना तिथं दिलेला आहे. मी याचा रूफ ब्लॅकआउट केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही याचं बॅचिंग इथे TDI लिहिलेलं आहे. इथे कॅमेऱ्याची प्लेसमेंट, इथं हे आहेत तुमचे पार्किंग सेन्सर्स. आणि इथं आहे तुमचा एक्झॉस्ट. ओके. आणि तुम्ही टेल लॅम्प बघू शकताय, प्रॉपर सी मध्ये टेल लॅम्प येते याची. हे आहे तुमचे लाईट सुरू असताना राहणारा सुरू लाईट, हा आहे तुमचा ब्रेक लाईट, हे आहे तुमचे इंडिकेटर, हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट. आता आपण याची बघणार आहोत बूट स्पेस. तो येतोय तुम्हाला एक्झॅक्टली 330 लिटरचा बूट स्पेस. आणि तुम्ही बघू शकता प्रॅक्टिकल ॲज सच बूट स्पेस आहे. हे सीट्स तुमचे खाली पडतात, स्प्लिट ॲज सच दिलेले नाही आहेत. आणि थोडेफार एक्सपोज्ड वायरिंग, इथं मी उफर लावला होता ॲक्च्युली, काढून ठेवला आहे. आणि हँडल वगैरे असंच काही मिळत नाही तुम्हाला, असंच बूट बंद करायचं आहे. थोडासा थर्ड येतो, खाली जाताना फास्ट जात आहे. आता आपण बघणार आहोत त्याच्या रिअर सीटचा एक्सपिरियन्स. त्याआधी वाईड ॲज सच काही डोर ओपन होत नाहीत, थोडा छोटासा स्पेस मिळतो ओपन होण्यासाठी. डोर पॉकेट्स बघू शकता, बॉटल ॲज सच काही बसणार नाही. पॉवर विंडोचे कंट्रोल्स आणि ड्युएल टोन कलरमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे. इथं आहे तुमचा एक स्पीकर आणि हा आहे तुमचा स्पेस. मी खरं बोलू तर ही गाडी तुम्हाला 2 सीटरच गाडी मिळते, 4 सीट्स मिळत नाही. काइंड ऑफ अ स्पोर्ट्स कार ही आहे. तर भावानो, आपण आलेलो आहोत त्याच्या सेकंड रो मध्ये. आणि तुम्ही बघितलं आत येत असताना मला थोडंसं वाकून आतमध्ये यावं लागतं. माझी हाईट आहे 6 फूट. तर माझ्या हाईटच्या लोकांना, हायटेड लोकांना ही एक थोडीशी डिफिकल्टी राहू शकते. बाकी समोरची सीट मी थोडीशी पुढे घेतली आहे माझ्या हाईटच्या सिटिंगप्रमाणे, तरीसुद्धा लेगरूममध्ये थोडीशी डिफिकल्टी मला वाटते. त्याचबरोबर अंडर थाय सपोर्ट तुम्हाला ह्या गाडीत मात्र चांगला मिळतो. एक ग्रॅब करायला तुम्हाला हँडल दिलेला आहे. मागच्या बाजूला 2 प्रॉपर तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात. 2 माणसं आरामात बसू शकतात. पण तिसऱ्या माणसाला थोडीशी डिफिकल्टी आहे, ती म्हणजे इथं तुम्हाला दिलेला एक हंप, त्यामुळे तिसरा माणूस थोडासा डिफिकल्टीत राहील. इथे एक तुम्हाला मिळतं कप होल्डर, मागे AC वेंट्स तुम्हाला प्रॉपर दिलेले आहेत, ते सुद्धा 2. त्यानंतर इथे एक तुम्हाला हुक काइंड ऑफ ट्रीटमेंट दिलेली आहे. बस बाकी इथे तुम्हाला लाईट ॲज काही मिळत नाही. आणि हा आहे तुमचा तो मस्त आणि स्पोर्टी असा डॅशबोर्ड. तर इथं जाऊन बघूया काय मजा आहे. त्याकडे तुम्हाला बॉस मोड मिळतो, म्हणजे मागं बसूनच आता ही जी सीट आहे, हा नॉब तुम्ही ओढा आणि ही सीट रिक्लाइन स्ट्रेट होते. हे मागूनच तुम्हाला करता येते, ही एक भारी गोष्ट आहे. आता आपण ज्यावेळी जाणार आहोत समोरच्या सीटकडं, तर आपण सुरुवातीला बघणार आहोत ह्याचा डोर ओपनिंग. चांगला असा डोर ओपनिंग तुम्हाला ह्या गाडीत मिळतो. आता इथे आहेत तुमचे पॉवर विंडोचे कंट्रोल्स, हे आहे तुमचं डोर अनलॉक, लॉकचं स्विच. आणि हे आहेत आउटसाईड रिअर व्ह्यू मिररचे कंट्रोल्स. हा तुम्हाला इथूनच फोल्ड करता येऊ शकतो. आणि इथे एक छोटासा लाईट दिला आहे तुमचे लॉकचे इंडिकेशन्स देण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला डोर पॉकेट मिळतो, 1 लिटरची बॉटल आरामात बसते. स्पीकरची प्लेसमेंट इथं दिलेली
आहे. आता ज्यावेळी तुम्ही इकडे बघाल तुम्हाला लाईटचे कंट्रोल्स इकडे मिळतात. ह्याला सुद्धा क्रोम ट्रीटमेंट दिलेली आहे. हे आहेत तुमचे हेडलाईट लेवलर, हा आहे तुमचा AC व्हेंट, ह्याला सुद्धा क्रोम ट्रीटमेंट तुम्हाला मिळते. आणि तुम्ही बघू शकताय प्रॉपर पॅडल्स, एक डेड पॅडल तुम्हाला ह्या गाडीत मिळतो. आणि हे आहे तुमचं बॉनेट ओपन करायचं नॉब. आणि इकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल सीट सुद्धा मिळते. आता आपण गाडीत आत बसून ज्यावेळी आपण आत आलेलो आहोत, ह्याचे जे पॉवर विंडोज आहेत सांगायचं राहिलं, चारी सुद्धा वन टॅप डाऊन आणि अप येतात. तर ही एक वोल्क्सवॅगनची भारी गोष्ट आहे. आणि मला याचं स्टेअरिंग खूप आवडतो, अतिशय स्पोर्टी आहे. फ्लॅट बॉटम तुम्हाला दिलेलं आहे. परत क्रोमची ट्रीटमेंट ह्यात सुद्धा तुम्हाला मिळत आहे. सिल्वर कलरचे नॉब्स, त्याचसोबत हा आहे तुमचा भारी रगेड ॲज सच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मला तर भयंकर आवडतो. आता ह्यात काय काय बघूया. हा आहे तुमचा RPM मीटर, हा आहे तुमचा स्पीडोमीटर, आणि त्याचसोबत मध्ये तुम्हाला दिसते फ्यूल ॲट डिजिटलमध्ये येत आहे. हे आहे तुमचं क्लॉक, हे आहे तुमचं ओडोमीटर, आणि इथून तुम्हाला मिळणार आहे ट्रिप ए, म्हणजे एकच ट्रिप तुम्हाला मिळते. आणि इथून तुम्ही क्लॉक वगैरे सेट करू शकता. आता मधल्या डिस्प्लेमध्ये खूप छान अशी इन्फॉर्मेशन मिळते, आणि ते ऑपरेट करायला ह्या 2 बटनांचा आणि ह्या ओकेचा तुम्हाला यूज करायचा आहे. तर ते बघूया कसं. आता ज्यावेळी मी पुढं जातो आहे, आता हे आहे तुमचं डिस्टन्स MT, हे आहे तुमचं 1 नंबरच्या ह्याच्यात पडलेलं ॲव्हरेज. आता गाडी जवळपास अर्धा पाऊण तास झालं उभी आहे, आणि मी सिटीमध्ये गाडी चालवली तर 12चं ॲव्हरेज दाखवत आहे. 1 तास 27 मिनटं झाली गाडी सुरू आहे. हे आहे गाडीचं टेम्परेचर, हे तुमचं गाडीच्या आतला टेम्परेचर. त्यानंतर हे असेल तुमचं लाईव्ह डिजिटलमध्ये स्पीड, आणि हे तुमचं किती किलोमीटर पर आवर आपला ॲव्हरेज स्पीड होतं, आणि हे आहे किती किलोमीटर आपण चाललो. आता इथं तुम्ही बघाल आपण 2 सुद्धा दुसऱ्या मोडमध्ये सुद्धा घेऊ शकतो, 1 आणि 2. आता 252 किलोमीटर मी गाडी चालवली आहे. माझं 32 किलोमीटर पर आवर स्पीड होतं, आणि इथं जर तुम्ही बघाल तर 11 तास गाडी चालली, आणि ॲव्हरेज जवळपास 22चं पडलं आहे. तर हे एक ह्या गाडीची भारी गोष्ट आहे, ॲव्हरेज जे तुम्हाला अतिशय भारी मिळणार आहे. आता हे आहे तुमचं मल्टीमीडियाचे कंट्रोल्स, आणि फोक्सवॅगनचा ब्लॅकआउटवाला लोगो, एअरबॅग दिलेले आहे. ज्यावेळी स्टेअरिंगच्या इकडे येत आहे, इकडे तुमचे लाईटचे कंट्रोल्स, ह्या तुमचं इंडिकेटर, आणि त्याच्यावरच तुम्हाला दिलेलं आहे क्रूज कंट्रोलचे सेटिंग्स. आणि ह्या बाजूला ज्यावेळी तुम्ही येत आहे, इकडे आहेत तुम्हाला वायपरचे कंट्रोल्स, आणि हो ह्याचा वायपर तुम्हाला ऑटोमॅटिक हा मिळतो. रेन सेन्सिंग वायपर्स तुम्हाला मिळतात. तर स्प्रे बघूया कसं आहे. लेट्स सी हकुना मटाटाला एक कसं क्लीन करतात, आणि चांगला असा पाण्याचा थ्रो आहे. वायपर्ससुद्धा छान क्लीन करतात, आणि मस्त हकुना मटाटा आता क्लीन झालेला आहे. आणि मी हे हकुना मटाटा लिहिलेलं मला खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि हे जर तुम्ही बघाल तर असं स्लोपिंग आणि थोडंसं ड्रायव्हरकडे इन्क्लाइंड आहे, पायलट काइंड ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला देण्यासाठी. आणि तुम्ही बघाल होल सिल्वरमध्ये हे येतं आहे, आणि खूप भारी वाटतं. आता इथं बघा तुम्ही AC व्हेंट्स वर दिलेले आहेत. हे आहेत तुमचे डमी स्विचेस, मला माहीत नाही का एवढे डमी स्विचेस दिलेत. हे आहे तुमचं हॅझार्ड लाईटचं स्विच, हे आहे तुमचं डिफॉगर, मागच्या बाजूचं फॉगर. इथं जाणार आहे तुमची CD, आणि हे येतं तुमचं 4 स्पीकरवालं 6 इंचेसचा टचस्क्रीन. आता तुम्हाला मिळतं आहे FM ऑडिओमध्ये. ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला ऑक्स, USB, ब्लूटूथ ऑडिओ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या गाडीत मिळतात. सेटअपमध्ये तुम्हाला स्क्रीनचे सेटिंग्स वगैरे करता येऊ शकतात. फोन ब्लूटूथनं कनेक्ट होतो आहे, त्याचसोबत मिरर लिंकसुद्धा आहे, पण मला हे आजपर्यंत कधी कनेक्ट करायला भेटलेलं नाही आहे. तर इथं तुमचे USB ऑक्सचे प्लेसमेंट्स आहेत. आणि हा आहे तो तुमचा ऑटोमॅटिक AC, ज्याला एक छोटासा डिस्प्लेसुद्धा मिळालेला आहे, आणि फिजिकल बटन्स आहेत. तुम्ही ह्यालासुद्धा बघा, ऑडिओला सगळ्या ठिकाणी फिजिकल बटन्स आहेत. हे मला खूप आवडतं ह्या गाडीचं. इथं तुम्हाला तो छोटासा स्टोरेज मिळतो, ज्याला तुम्ही कप होल्डरमध्ये कन्वर्ट करू शकता. असं हे 2 in 1 काइंड ऑफ आहे. इथं आहे तुमचा 12 वॉटचा चार्जिंग सॉकेट. हा आहे तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, ह्याला सुद्धा साईडून क्रोम ट्रीटमेंट दिलेली आहे. रिव्हर्स गिअर कसा टाकायचा आहे, तुम्हाला हा नॉब खाली प्रेस करायचा आहे आणि फर्स्ट गिअरमध्ये टाकायचा आहे. तर ही एक या गाडीची भारी गोष्ट आहे. परत एकदा दाखवतो मी. नॉब खाली प्रेस करा आणि फर्स्ट गिअरमध्ये टाका. तर रिव्हर्स कॅमेरा जो की खरंच खूप छान क्वालिटीचा मिळतो आहे. ॲडॅप्टिव्ह ॲज सच गाईडलाईन्स तर मिळत नाहीत, पण मला क्वालिटी खूप आवडते ह्याच्या रिव्हर्स कॅमेऱ्याची. इथं आहे तुमचा हँड ब्रेक, आणि हे आहे तुमचं ॲडजस्टेबल ॲज सच
हँडरेस्ट आता तुम्ही बघू शकता हे खालच्या स्टेजला आहे 1 2 3 4 5 असं तुम्ही वर घेऊ शकता. त्यात सुद्धा थोडीशी छोटीशी स्टोरेज तुम्हाला मिळते. इथं आहे तुमचा ग्लो बॉक्स जो की येतोय कूल्ड. तुम्ही इथं बघू शकता ह्या नॉबनं तुम्ही याला कूल्ड करू शकता. असा कूलिंग तुम्हाला ग्लो बॉक्स मिळतो. इथं वरती तुम्हाला मिळत आहे ऑटो डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. इथं आहे तुमची लाईटची प्लेसमेंट. इकडे तुम्हाला मिरर मिळतो सनवायझरला, पण ह्या बाजूला मिळत नाही. तिकीट होल्डर फक्त मिळत आहे. तर हे होतं ह्या गाडीचं इंटेरियर. आता आपण ही गाडी चालवायला कशी आहे बघूया. सो लेट्स गेट गोईंग. चला तर भावांनो आपण घेणार आहोत टेस्ट ड्राईव्ह ह्या अमियोची. सो सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट अँड AC आपला 1 वर आहे. इंटू द फर्स्ट गिअर अँड ब्रेक डाऊन अँड हिअर वी गो. तर भावनो ही माझी स्वतःची गाडी आहे. मागच्या गेल्या 4 वर्षापासून मी ही गाडी वापरतोय आणि आय मस्ट से फॅन्टास्टिक व्हेकल आहे. तुम्हाला जर एक व्होल्क्सवॅगन बघत असाल तर बेस्ट गाडी आहे. पोलोपेक्षा थोडीशी बूट स्पेस तुम्हाला जास्त मिळते, प्लस पोलोपेक्षा पॉवर तुम्हाला या गाडीत जास्त मिळते. जसं की आपण बघितलं 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे, त्यामुळे पॉवर तुम्हाला खूप चांगली मिळते. त्याचसोबत तुम्हाला ॲव्हरेजसुद्धा ह्या गाडीचं खूप चांगलं मिळतं आहे. आता ह्याच्या पॉझिटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना पहिला तोच सगळ्यात मोठं पॉझिटिव्ह पॉईंट आहे ह्याचा पडणारा ॲव्हरेज. मला कोल्हापूर सिटीत 17-18 ॲव्हरेज पडतं गाडीला. त्याचसोबत मी ज्यावेळी पुणे मुंबईला जातो, गोव्याला वगैरे जातो, रत्नागिरीचे टूर केले मी ह्या गाडीसोबत, तर अराऊंड मला हायवेवरती 22चा ॲव्हरेज ह्या गाडीला पडतं आहे. मी रत्नागिरीला गेलो होतो, आम्ही 4 जण होतो. अख्खी ट्रिप मला ह्या गाडीला जवळपास 16-17चा ॲव्हरेज पडले. आता जे कोकणात फिरलेत त्यांना माहिती आहे तिथं खूप घाट सेक्शन्स आहेत आणि 4 जण प्लस लगेज, तर हे मला बेस्ट ॲव्हरेज वाटतं. ते पण एका फोक्सवॅगन इंजिनला. तर खूप सारे जण म्हणतात की फोक्सवॅगन इंजिन एक्सपेन्सिव्ह आहेत, मेंटेन करायला खूप अमाऊंट लागते. तर भावना असं अजिबात नाही आहे. मी ही गाडी तेच सांगत होतो, एवढी वर्ष झाली वापरली, जवळपास 1,00,000 किलोमीटर मी ही गाडी चालवले, पण असं अजिबात नाही आहे. ह्याचा मेंटेनन्स 15,000 किलोमीटरला तुम्हाला ऑइल चेंज करायचं आहे, जे की सुझुकी वगैरे ह्या व्हेकल्समध्ये तुम्हाला 10,000ला करायचं आहे. तर जवळपास अमाऊंट तिथंच जाते. फक्त याचे पार्ट्स एक्सपेन्सिव्ह आहेत, आय ॲग्री. बाकी ते सोडलं तर गाडी एकदम बेस्ट आहे. पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये अजून एक बोलत असताना गाडीचं हँडलिंग खूप भारी आहे. तुम्ही हायवेजवरती असाल, क्रूज करायला मजा येते, गाडी स्पीडमध्ये पळवायला मजा येते, ओव्हरटेक्स वगैरे करायला मजा येते. घाट सेक्शनमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जो मिळतो तो अल्टिमेट आहे भावांनो. ट्रस्ट मी, अल्टिमेट आहे. हे जर्मन इंजिन आहे ना भाई, इट्स जस्ट अमेझिंग. त्यानंतर तिसरा मला याचा पॉझिटिव्ह पॉईंट वाटतोय तो म्हणजे याचं इंटेरियर. तुम्ही बघू शकताय सर्व काही ड्रायव्हर ओरिएंटेड आहे, असं ड्रायव्हर साईडला हे केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं काही एर्गोनॉमिकली बेस्ट आहे या गाडीत. ते मला या गाडीचं एक आवडतं. बाकी निगेटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचा याचा निगेटिव्ह पॉईंट मला वाटतं तो म्हणजे रिअर सीटिंग. म्हणजे मागच्या सेकंड रोमध्ये सीटिंग अजिबात तुम्हाला प्रॉपर ॲज सच मिळत नाही. त्यानंतर निगेटिव्ह पॉईंटमध्ये दुसरा मला वाटतं की इंजिन थोडंसं नॉइझी आहे. आतमध्ये तुम्हाला केबिन नॉईज हा राहणार आहे काय. त्यानंतर याचं सेटिंग जर बघाल तर ते खूप डीप आहे, खाली बसलेलं आहे. त्याच्यामुळे जे लोकांना सारखं उठणं बसणं करायचं असेल, सिटीमध्ये ट्रॅव्हल करत असताना सारखं उतरावं लागणार असेल, तर ही गाडी भावना त्यांच्यासाठी नाही, आय मस्ट से. तर ह्या एक 2-3 निगेटिव्ह पॉईंट्स मला ह्या गाडीचे वाटतात. बाकी मला या गाडीत आजपर्यंत निगेटिव्ह ॲज सच काहीच फील झालेलं नाही आहे. तुम्ही मागच्या आपल्या काही व्हिडिओजमध्ये वगैरे बघितले की टर्बो लॅग आपल्याला जो सुझुकीमध्ये दिसत होता, ह्या गाडीत बिलकुल नाही आहे. ह्या गाडीची पॉवर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टलाच बघितली, इट हिट्स अप टू 5,000 RPM आणि जी गाडी पळते भावांनो, नाद खुळा. म्हणजे नाद नाही रे, नाद नाही या गाडीचा. पॉवर लॅग नावाची गोष्ट तुम्हाला या गाडीत मिळणार नाही. जर तुम्हाला थ्रिल अनुभवायचा आहे, असा ॲग्रेसिव्ह ड्रायव्हिंग अनुभवायचा आहे, गो विथ फोक्सवॅगन. जस्ट गो विथ फोक्सवॅगन. तुम्हाला दुसरी गाडीच नाही आहे या जगात. तर मन जिंकणारी गाडी हा माझा शब्द आहे. तर भावांनो, अशी एखादी मन जिंकणारी गाडी तुम्हाला घ्यायची आहे, तुम्ही एखादी फोक्सवॅगन बघताय, स्कोडा गाडी बघताय, तर भावांनो आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत. तर संपर्क कुठं करायचा आहे, इथं दिलेला आहे माझा नंबर, इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स अवेलेबल आहेत. आणि भावांनो, तुमच्याकडे अमियो आहे, पोलो आहे, वेंटो आहे, तर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स मला शेअर करा. मला तर पोलोपेक्षा ही गाडी इंजिनच्या बाबतीत भारी वाटते. हँडलिंग ह्याच्या मागच्या डिक्कीमुळे थोडंसं
वॉबलिंग होतं ज्यावेळी तुम्ही टॉप स्पीड मारता. मी या गाडीवरती अराउंड 180च्या स्पीडनं वगैरे कॉन्फिडेंटली जाऊ शकलो आहे. तर तुम्ही तुमचं टॉप स्पीड सांगा, आमिओसोबतचं काय होतं, तुमचे एक्सपिरियन्स सांगा आमिओसोबतचे काय होते कमेंट्समध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भावनो लाईक करा. अजून सबस्क्राईब नसेल केलेलं आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. नवीन असाल तर तुम्ही तुमचे कमेंट सांगा, मला त्याच्यावरती काम करायला खूप आवडेल. आणि अजून अशा भन्नाट नादखुळा चालवायला मजा येणाऱ्या विंटेज नवीन जुन्या सर्व प्रकारच्या गाड्या घेऊन आपण तुमच्या भेटीला येणार आहोत. तर भावनो तोपर्यंत राम राम.